My name is योगेश पाटील. बाबा आपले सर्वात लाडके बाबा आहेत आपले. तर बोला साई बाबा की जय. कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात जबरदस्त करणार आहोत आपण. रात्री मी झोपलो 2 वाजता. गॅदरिंगचा व्हिडिओ बघितला का तुम्ही द्रोणालीचा? रात्री आम्ही 11 वाजता घरी आलो. त्याच्यानंतर गावात लग्न आहे, तिथे गाणे म्हणणं चालू होतं. द्रोणाली तिथे थांबले. जेवण करत करत 12 वाजले. त्याच्यानंतर मी 2 वाजेपर्यंत व्हिडिओ एडिट केला. जो आपला ब्लॉग व्हिडिओ सकाळी 8 वाजता येतो रोज, तो ब्लॉग व्हिडिओ एडिट केला. त्याच्यानंतर मी 2 वाजता झोपलो रात्री. आणि सकाळी मला 6:15ला वैशालीने उठवलं. आणि आता थोडा फ्री झालो. द्रोणाली आता झोपली आहे, अजून पण सट्ट झोपली. तुम्ही हो ग्रेट. तर तिचं काल जबरदस्त परफॉर्मन्स केला तिने. व्हिडिओ बघितला नसेल तर मी लिंक देतो व्हिडिओची. त्या जायचंय बघूया आज काय काय होतं ते, कारण शेड्यूल मला पण माहिती नाहीये. तर बनून राहा आमच्या सोबत. पूर्ण ब्लॉग बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि असंच प्रेम करत राहा. आमची दिदू आहे ना, गल्लीमध्ये एक आजारी कुत्र होतं बिचारा, ते मेलं. तर खूपच इमोशनल झालं. पण बेटा कसं असतं, ते आजारी होतं, त्याला खूप वेदना होत होत्या. 3-4 दिवसापासून उलट्या होत होत्या. आणि भगवंताला त्याला आता नवीन जन्म द्यायचा असेल. त्याचं जे शरीर होतं ते खूपच दुबळं झालं. त्याला नवीन जन्म द्यायचा असेल म्हणून त्याला भगवंताने आता वरती नेलं. पण लोकांना दया नसते तुझ्यासारखी सर्वांनाच. कुत्र्याला लोक जबरदस्ती मारतात, चुकीचंही नाही. कोणी पण ते नाव बी नाही घेत तरी पण लोक त्यांना दगड मारतात. तर असं नाही करायला पाहिजे. प्राण्यांना आपण दया करायला पाहिजे प्राण्यांवर. हा ते भुंकत असेल तेव्हा मारलं तर गोष्ट ठीक आहे. नुसतं कुत्राच नाही, सर्वच प्राण्यांना जीव लावला. कालचा ब्लॉग बघितला का द्रोणालीचा? कोणता ब्लॉग होता? गॅदरिंगचा ब्लॉग. खूप जबरदस्त गॅदरिंग झाली आणि द्रोणालीचा परफॉर्मन्स खूपच सुपर फास्ट होता. आणि तिचा आता पुढे पण कार्यक्रम आहे, नाट्य स्पर्धा आहे का, राज्य नाट्य स्पर्धा, त्याच्यामध्ये पण तिने पार्टिसिपेट केलाय. तर अशी आमची बहुगुणी द्रोणाली. लाईक जरूर करा तिच्या व्हिडिओला आणि कमेंट करा द्रोणालीला शुभेच्छा देण्यासाठी. इंस्टाग्राम पण फॉलो करा. हा, इंस्टाग्रामची लिंक आम्ही देतो व्हिडिओ मध्ये, ते फॉलो करून घ्या. बरं, हिच्या इंस्टाग्रामवर पण छान छान व्हिडिओ राहतो. चला पुढे ब्लॉग सुरू करा. आता जेवणाचा ताट, ज्याच्यामध्ये आहे रसोई, भात, खीर, कुरडई, पापड, वडे आणि पुरणाची पोळी. आता झाली द्रोणाची मजा. वा वा, माधुरी आंटीने दिला ताट करून. वा वा, व्हेरी गुड. एन्जॉय इट. महाप्रसाद येतो देवाचा. माझं जर एकदा जेवण झालं सकाळी, मी मध्ये काहीच खात नाही. म्हणजे जोपर्यंत पोटात वाढच नाही तर खाऊन काय फायदा. मॅडम झोपल्या आता आरामशीर, सुस्त वस्तू सारखा. वा वा. काल गॅदरिंग मध्ये गेलोत ना, कालचा थकवा आज निघतोय. झोपा, काय असता, झोपा झोपा. माझ्या मागे तर कामच आहे. मग थोडा आराम करेल एक तास. याचं अक्षर किती छान आहे. हा विवेकानंद प्रतिष्ठानचा विद्यार्थी आहे. काय नाव आहे रे तुझं? कुशांत. कुशांत. छान बोलतो पण छान तू. हा, असंच अक्षर काढा. सुंदर. तुम्हाला विचारल्याबरोबर डेट आणि डे माहिती पाहिजे की नाही? बाकीचे बोलतात आणि बाकीचे माझ्याकडे बघतात. स्वामी तुझं झालं का लिहून? 100 पर्यंत झालं का? 20चाच पाडा लिहितोय तू? 20 लिह. मग छान लिहितोय. थोडा अजून वेळ ट्राय कर. हा, व्हेरी गुड. तू करू शकतो. तुझं ठरवलं ना, तू काही करू शकतो. तुझ्यामध्ये तेवढं गट्स आहे. मग किती छान आहे. मोत्यासारखं अक्षर वाटतंय ना डायरेक्ट. चालू ठेवा ना. ग्रुप डिस्कशन मस्त आहे तुमचं. शिकताय ना तुम्ही. तुम्ही दुसरं थोडे बोलताय. आणि इथे सांगणार आणि रेड किंवा ऑरेंज. नाव काय दीदी तुझं? ऋतिका संजय पाटील. कोणत्या यात जाते तू? 4थी. हे बघा, ही ऋतिका दीदी
अक्षर सुधरवण्यासाठी प्रॅक्टिस करते आणि ती मन लावून प्रॅक्टिस करते. तर हिच्या अक्षराला एक लाईक करा. पूर्ण महाराष्ट्र बघतोय आता ऋतिकाचं अक्षर. व्हेरी गुड, वेल ट्राय. माय नेम इज योगेश पाटील. कसं वाटलं उत्तर? ऐकून तर घ्या. माझी उभं राहण्याची पोझिशन ठीक होती का? नाही. माझी बघण्याची पोझिशन ठीक होती का? मी असं उत्तर कुठे बघत होतो? वरती. मॅक्झिमम मुलं अशी चुकी करतात. जेव्हा कोणी आपल्याला प्रश्न विचारतो तर असे काय करतात? हात बांधून घेतात आणि असा एक पाय इकडे राहतो, एक पाय तिकडे राहतो आणि मग असं उत्तर देतात. हे बरोबर आहे का? उत्तर कसं द्यायला पाहिजे? हा, आता परत विचार. माय नेम इज योगेश केशवराव पाटील. तर मग उत्तर कसं द्यायचं? उभं कसं राहायचं? तेव्हाही तुम्ही बरेच मुलं कसं करतात? असे हात काय वेदांत इकडे बघ ना. वेदांत कसे करतात? असे करतात, नाही तर मग असं खिशात हात घालतात. पुष्पा कसं आठवून राहिलं तुम्हाला? तर आपली उभं राहण्याची पोझिशन कशी पाहिजे? स्ट्रेट. आपण बघायला कुठे पाहिजे? समोर, वरती नाही किंवा खाली नाही. काही काही मुलं कसे करतात? खाली बघतात. असं खाली बघायचं. आता येईल ना तुम्हाला, एक गोष्ट पक्की लक्षात राहील. एकेकाने स्टेजवर. हे बघा, हे लहान पिल्लू आहे गाईचं. हे वासरू गोरा आहे हा. तर हा दूध पितो. काय मग तो चरायला जातो तेवढंच त्याच्या आईपासून दूर राहतो तो. आणि चरून आली तर रात्रभर आणि सकाळी 10 वाजेपर्यंत त्याच्या आईसोबतच राहतो तो. यो. पण हे बघा, हे इथे महादेवाचं मंदिर आहे. छोटंसं जुनं मंदिर आहे आणि उंबरचं झाड आहे. त्याच्यावर उंबर लागलेले आहेत. खाली पण उंबर पडलेले असतात असे. हे उंबरचं झाड आहे. इथे बघा किती उंबर लागलेले आहेत झाडाला. हे पिकल्यावर खाली पडून जातात ऑटोमॅटिकली. मग गाई खाऊन घेतात त्याला. कॉमेंट बॉक्समध्ये नमः शिवाय लिहा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. शिव परमात्मा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करते. तर आता रात्रीचे वाजले 9:30 आणि द्रोणा आणि तिची मम्मी गेली आहे गावात लग्नाच्या ठिकाणी गाणे म्हणायला. आणि मी आता ब्लॉगला एंड करतोय कारण की माझं ऑनलाईन काम आता सुरू होईल आणि जवळजवळ 11 वाजेपर्यंत मला ऑनलाईन काम करायचं आहे. त्याच्यानंतर मग मी झोपेल. सकाळी 5 वाजता उठेल आणि परत आपलं डेलीचं कार्य सुरू होईल. आणि उद्या आपला 8 वाजता सकाळी ब्लॉग रेडी राहील. तुम्ही पण रेडी राहा बघण्यासाठी. तर चला, बाय बाय, सी यू.